बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने 4 आरोपींना अटक केला आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने आणि 5 मोटरसायकली, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस आणि 1 धारदार चाकू जप्त केलेला आहे। याबाबतची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट व त्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये कौसा मुंब्रा येथील सौद सिराज खान आणि कळवा पूर्व येथील स्वप्नील माधवानी यांना अटक केली आहे, तर मुलुंड वडारवाडा येथील संगीता पीटकर आणि गव्हाण मुलुंड येथील संगीता पीटकर या 2 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस तपासामध्ये या आरोपींकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील तब्बल 24 गुन्हे उघडकीस आल्याचं समोर आलं आहे। आरोपींकडून चोरीतील मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात त्यांना यश आलं आहे। विशेष म्हणजे आरोपी सौद खान याच्या विरुद्ध यापूर्वीही MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, मात्र तो फरार असल्याने न्यायालयाने त्याच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन ऑर्डर जारी केली होती। अखेर ठाणे गुन्हे शाखेने त्याला अटक करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे। मध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता। सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, 1 संगीता पीटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे। महिला 2 आरोपी आहेत। या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्या चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची। हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग। त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते। आहेत दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत। अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत। त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे। त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात आला। सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे, चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत।